अरे बापरे, एवढं बिल आलं भावानं. तुम्हाला सांगतो हे कशाचं बिल आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. भावानं तुम्हाला सांगायचं असं आहे की आज आपण ही आपली जी गाडी आहे ना ती मी घेऊन चाललेलो आहे सर्व्हिसिंगला. जितेंद्र इथं चाललेलो आहे सारडा सर्कलला सर्व्हिसिंग. आणि बघूया की काय प्राइस वगैरे म्हणजे सर्व्हिसिंगची कॉस्ट वगैरे किती पडते तुम्हाला सांगतो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. भावानो आता आपण ना आडगाव नाक्याजवळ आणि वरूनही गेलो असतो पुलाच्या वरून द्वारकेकडून. पण काय आहे द्वारकेला आहे ना खूपच गर्दी असेल आपल्याला लवकरात लवकर गाडी सर्व्हिसिंगला लावू, कामावरही जायचंय. आणि आपलं 1 वर्ष पूर्ण झालंय म्हणजे कंपनीच्या सर्व्हिसिंग झालेल्या आहे. आता सर्व्हिसिंगला गाडी वगैरे दिलेली तुम्ही बघू शकता ना, अमाऊंट दिलेली ती मी तुम्हाला सांगतो. आता गाडी घ्यायला 4-1 वाजता आता आपण चाललेलो आहे गाडी आणायला. आता आपण द्वारकेवर चाललेलो आहे, तुम्हाला दाखवतो मी. बघू शकता ब्लॉग आवडला लाईक फॉलो शेअर नक्की करा. भावानं गरीबाला आहे ना कायम गर्दी असते तुम्ही बघू शकता. एवढी गर्दी आहे ना, भयंकर गर्दी. आपण गाडी घ्यायला चाललेलो पण द्वारकेला एवढी गर्दी की विचार सुद्धा नाही करू शकतो. भावानं आता आपण आहे ना गाडी घेऊन गेलेलो होतो जितेंद्र शोरूम इथे गाडी सर्व्हिसिंग करायला. आणि हे बिल आहे ना हे त्याचं बिल आहे. बिल आलेलं आहे टोटल 1196 रुपये भावानं. आणि कधी तुम्हाला ब्लॉग आवडत असेल फॉलो नक्की करा आपल्या ब्लॉगला. एवढं बिल म्हणजे खूप जास्त आलेलं आहे भावानं बिल. पण काय करणार आता, गाडीची सर्व्हिसिंग करवा पडती, नाही केली तर गाडी कशी जाणार पुढे त्याच्यामुळे. आणि आपण आता आहे तपोवनात भावानं, तुम्ही बघू शकता तपोवनात आहे भावानं आपण. तुम्हाला कधी ब्लॉग वगैरे आवडत असेल फॉलो लाईक शेअर नक्की करा भावानं. तुमच्या भावाला सपोर्ट करायला विसरू नका. भावानं पेट्रोल टाकायला आलेलो गाडीमध्ये तुम्ही बघू शकता. गाडीत पेट्रोल नाही टाकलं तर कसं काय गाडी चालणार आहे.